प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी आशीर्वाद घेतोय. फार छान वाटलं. या सिनेमाचं अँथम म्हणजे अंगावर शहारे येणं नेमकं काय असतं ते अनुभवायला मिळालं जेव्हा या सिनेमाचं अँथम्स आम्ही सगळ्यांनी ऐकलं. तर या अँथमची कहाणी कशी आहे, त्याची निर्मिती कशी झाली, कसं सुचलं, कसं लिहिलं गेलं? खरं म्हणजे जेव्हा काय असतं की जेव्हा आपण एक चित्रपट बनवतो त्यावेळेस हिस्टॉरिकल फॅक्ट्स तर आपण घेतोच, परंतु ही एक सिनेमॅटिक जर्नी आहे. हो. आणि ह्या सिनेमॅटिक जर्नीमध्ये एक 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 गोष्ट आपण सांगायचा प्रयत्न करतो. एक जर्नी आहे, ती जर्नी सांगायचा एक प्रवास आहे, तो प्रवास सांगायचा प्रयत्न करतो. आणि लिहिताना आम्हाला वाटलं की ऑफकोर्स आपण चित्रपट करतो आहोत तर त्यात गाणी असतातच, पण ती गाणी कुठल्या प्रकारे असतील, काय सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. इनफॅक्ट छत्रपती अँथम किंवा एक असं गाणं आम्हाला चित्रपटात करायचं होतं. काय की आपण शिवजयंती जेव्हा आपण साजरी करतो किंवा इतर कुठले कार्यक्रम आणि महाराजांविषयी आपली जी आस्था आहे, जे प्रेम आहे, ज्या एनर्जीनी आपण सेलिब्रेट करतो आज, एवढी लोक जमतात, ती एनर्जी, तो युफोरिया, एक DJ लावलेला असतो, स्पीकर लावलेला असतो, मिरवणूक असते, तो जोश असतो, जल्लोष असतो, एक ऊर्जा असते त्या जागेमध्ये. ती भावना ही आपण महाराजांच्या प्रती प्रत्येक शिवजयंती किंवा इतर कार्यक्रमात दाखवण्याचा प्रयत्न करून दाखवतो. पण मला वाटलं की त्याच जर काळात अशीच भावना जर महाराजांसमोर त्यांना दाखवण्याचं जर संधी मिळाली लोकांना, की ते त्यांच्याबद्दल काय विचार करतात, की ते लोक म्हणतात की बाबा तुम्ही आमचे छत्रपती आहात, आमचा आधार, आमच्यावरचं छत्र तुम्ही आहात, तुम्ही आमच्यासाठी देव आहात, तुम्ही आम्हाला सन्मान द्या की आम्ही तुमच्यासाठी आमचा जीव देऊ शकू. ही जी भावना आज पण आहे, त्यावेळेस पण होतीच. तर आम्हाला वाटलं की आम्ही अजय भाऊ, अतुल भाऊ, आम्ही सगळे जेव्हा डिस्कस करत होतो की असं एक गाणं आपण करूया की जे आपण आत्ता महाराजांविषयी सेलिब्रेट